याचा एक फुल धमाक्यामध्ये एक एंट्री होणार आहे आणि ती एंट्री पण अशी की प्रेक्षकांच्या मनातली असेल। आणि असंच मी गेल्या वर्षी सुद्धा एक प्रेक्षकांसाठी कुठेतरी तरी आवडीची शर्यत व्हावी म्हणून बकासूर वर्षेच आपण हरण्या ही शर्यत जमवलेली होती। नमस्कार मित्रांनो, शक्तिमान सुपरमॅन स्पायडरमॅन आय एम अग्रीमॅन म्हणजेच अग्री माणूस राजेश म्हात्रे आपला कावळ मधुराज व्लॉगमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, आज आहे प्रजासत्ताक दिन आणि सर्वांना प्रजासत्ताक दिन 26 जानेवारीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आज आहे बिनजोडचा मोठा मैदान देसाई येथील सावली मैदानात आपण जाणार आहोत आणि आपण आलो आहे हरण्याकडे। हेमंत फुलोरे दादाच्या दावणीला सो पाहू शकता हरण्याची तयारी आता थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। हरण्या बघा कसा निवांत उभा आहे। सो थोड्या वेळातच दादा येतील आणि आपण जाणून घेऊया हरण्याची शर्यत जमली का आणि आज काय खास आहे आकर्षण। सो चला मित्रांनो, भेटूया आता आपण दादा आल्यानंतर। सो मित्रांनो, आपले हेमंत फुलोरे दादा आलेत आणि दादा 26 जानेवारी म्हणजे रवी पाटील दादा नेहमी या तारखेची वाट पाहत असतात, कारण का जेव्हा हा 26 जानेवारीचा सावली मैदान भरला जातो तर मोठ्या मोठ्या बिनजोडची शर्यती त्या मैदानात पाहायला भेटतात। आणि आज काय, आजचा दिवस सुद्धा छान आहे, काय बोला? नाही, आज मी पहिल्यांदा 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या सर्व तुमच्या यूट्यूबच्या प्रेक्षकांना आणि सर्व नागरिकांना मी हार्दिक शुभेच्छा देतो। कारण दुसरा विषय की 26 जानेवारी म्हटला तर मुंबईचा जसा आपला पुशेगावचा हिंदकेसरीचा जसा मान दिला जातो तसा एक प्रेक्षकांसाठी बघण्यासाठी आवडीने, कारण सुट्टीचा दिवस आणि कुठेतरी तरी चांगला दिवस असल्यामुळे तिथे त्या शर्यती भरवल्या जातात। आणि शर्यती हा पूर्वीपासून आम्ही लहान असल्यापासून म्हणजे ज्यावेळेस आम्हाला जाण्या येण्यासाठी साधनही नव्हतं कोणत्या गाडीचा, त्यावेळेस आम्ही बसमध्ये या दुसऱ्या चक्रेवाल्यांच्या टेम्पोमध्ये या कशात तरी बसून त्या बघण्यासाठी आवर्जून जात होतो। त्याच्यामुळं आज मी एक गाडा मालक म्हणून मला एक आनंद आहे की तिथे आज आपण कुठेतरी बैल घेऊन जातो, पलवतो आणि तो आनंद जरा वेगळाच असतो। आणि आज आपल्या हरण्यात बैलाचे खास आकर्षण काय असणार, आज कशी लढत होणार आहे, काय नियोजन काय ना? हरण्याचा एक फुल धमाक्यामध्ये एक एंट्री होणार आहे आणि ती एंट्री पण अशी की प्रेक्षकांच्या मनातली असेल। आणि असंच मी गेल्या वर्षी सुद्धा एक प्रेक्षकांसाठी कुठेतरी तरी आवडीची शर्यत व्हावी म्हणून बकासूर वर्षेच आपण हरण्या ही शर्यत जमवलेली होती। कारण 2024 कुठेतरी तरी आपण तिथं नव्याने सुरुवात करून दाखवली होती आणि ती शर्यत पण प्रेमाची शर्यत होती। सचिन घरत आणि आम्ही असं बोलून शर्यत केलेली होती, नाव फिरून नाही। आणि ती शर्यतीचा आनंद प्रेक्षकांनी लुटला, भरपूर एन्जॉय केली। अशीच एन्जॉय आज मला तरी अपेक्षा आहे की हरण्याने दाखवावी, नाहीतर दुसरे पण आपले मोठे मोठे गाडा मालक इथे आलेले आहेत, घाटावरून आलेले आहेत, मुंबईचे आहेत, त्यांच्या घरून तरी अशी आकर्षक एक शर्यत की जी वर्षभर लोकांना आनंद लुटण्यासारखी म्हणजे बघण्यासारखी राहील ही अपेक्षा करतो। म्हणजे आज नक्कीच आज हरण्या धमाका करणार आहे जसं ना? हरण्या तर धमाका करणारच, कारण हरण्या 3 फेऱ्यातला बैल आहे। आपण बघूया कसं काय, जसा नियोजन असेल तसा, पण आताची आपण शर्यती कुठेतरी तरी जमवलेली नाही। मैदानात जर वाटलं तर आपण करू, नाहीतर कुठेतरी तरी एक फुल धमाक्यात तर त्याची एंट्री आणि ती लोकांना एक बघण्यासारखा नियोजन केलेलं आहेच। म्हणजे जयेश दादांनी बोलल्याप्रमाणे धमाका आता या वर्षी 2025 मध्ये आपल्या सावली मैदानात नक्कीच हरण्याचा धमाका होणार आहे। आणि दुसरी गोष्ट, शर्यत एक चांगली होणार आहे, प्रेक्षकांना आनंद भेटणारी शर्यत होणार आहे। आज काल मी बघितलं जयेशचं पण यूट्यूबला की त्यांनी याचा नियोजन केलेला आहे आपला सोन्याचा, आणि तोही त्यांनी बैल गुलदस्त्यात ठेवले आणि तोही त्याचा जोरात धमाका असेल। बघूया आता त्याच्या धमाक्यात कोणाला आवाज देतो, ज्याला आवाज देईल तो तिथं आनंद लुटू शकतो। आज काय बोलत तुमच्या मते, आज कोणत्या कोणत्या नामांकित बैलांची हजेरी लागणार आहे, काय कसं काय? नामांकित बैलांची हजेरी तर सर्वच लागणार आहे। राहिला आता दुसरा एक पनवेलला पण मो फाटीला आहे, ठीक आहे, मो फाटी चांगली आहे, पण एक पारंपरिक मैदान म्हणून हा देशही बोलला जातो। आता त्यांनी कुठेतरी तरी नव्याने वापस त्यांनी पण पारंपरिकच्या
नुसार नव्याने अड्डा पुकारलेला आहे. तर माझी एकच अपेक्षा होती की एक जागेवर जर मैदान राहिला असता तर प्रेक्षकांची चळवळ झाली नसती. म्हणजे इकडे जाऊ का तिकडे जाऊ, इकडे जाऊ का तिकडे, काय मनात संभ्रम राहतं. तर ते झाला नसता एक जागेवर जर असतं आणि वर्षातून एकच मैदान आपण देसाईवाल्यांना दिलं असतं तर चांगलं वाटलं असं माझं वैयक्तिक मत. बाकी ज्याच्या त्याच्या सोयीनुसार ज्याची त्याची मैदानं ठेवलेली आहे. आणि आता शर्यती एवढ्या होतात तर तिथे एक मैदान होणं पण शक्य नाही. या बेसवर त्यांनी तो नियोजन केलेला आहे असंही आपल्याला समजतं की एक ठिकाणी जाऊन जर शर्यती होत नसेल तर मग छोटे गाडा मालक आमच्या मैदानात येऊन खेळले तरी आम्हाला कोणती अडचण नाही. या बेसवर त्यांनी केलेलं नियोजनही चांगलाच आहे. त्याच्यामुळे आपण कोणाला बोलू शकत नाही. पण मी हिंदकेसरीचं मैदान हा लहानपणापासून बघत असणारा मैदान देसाई म्हणून मी त्या मैदानाला उपस्थिती देणार आहे. नक्कीच दादा. आणि दादा असं होऊ शकतो का, कारण का चर्चा आहे की बकासूर मोह पनवेलला आहे, बॅनर सुद्धा पडलेला आहे, पण तिकडचा मैदान उरकून बकासूर कधी आपल्याला इथे सुद्धा पाहायला भेटेल का? हो, येऊ शकतात ना. कारण जास्त किलोमीटरचं अंतर नाही, 5-10 किलोमीटरचाच अंतर आहे. त्याच्यामुळं प्रवासाला कोणतीच अडचण नाही येणार नाही. जर इकडे चांगली नावं असतील एखादं त्यांनी जर नियोजन केला इथं फिरवण्याचा आणि इथल्या लोकांनी जर नियोजन तिथं करून फिरवण्याचा केला तर प्रेक्षकांना कुठंशी तरी एक प्रेमाच्या शर्तीचा आनंद द्या, हीच माझी गाडा मालकांना विनंती आहे. मला पण असं वाटतं की इकडची बैल आणि तिकडची बैल जर पटकन नियोजन होतात आणि अंतर पण जास्त नाहीत तर दोन्ही मैदानाला हजेरी दाखवावी आणि लोकांचा मन जिंकावं. कारण का भरपूर प्रेक्षक आज मला सुद्धा यूट्यूब मार्फत लोकेशन पाठवा दादा, डोंबिवली, कोणी ठाणा, कोणी मुंबईवरून खास शर्यतीसाठी सावरी मैदानात येणार आहेत. तर काय बोला, एक मेसेज द्यायला जातात. आता डोंबिवली ठाणा हे तर आपल्या भागातले आता इथं तुम्ही यांच्यावर कॅमेरा मारू शकता. ही आपली पुशेगावची मंडळी आहे, त्यांना काही घेणं देणं नाही. पण जसं आपण आवडीने त्यांच्या शिवागिरी महाराजांच्या हिंदकेसरी मैदानाला जातो तसं ते आपल्या 26 जानेवारीच्या हिंदकेसरी मैदानासाठी ते येतात. त्याच्यामुळं हा आनंद काही वेगळाच असतो. त्याच्यामुळं लोकलचा माणूस हा कसा पण व्हॉट्सअपला टाकून, पण आता हे रात्री प्रवासामध्ये आलेले आहेत आणि त्यांचा पाहुणचार करणे आपलं मुंबईचा गाडा मालक म्हणून माझं कर्तव्य आहे आणि माझे जीवाभावाचे चांगले मित्र आहेत. तर ती आले तसे प्रत्येक प्रेक्षकांनी यावा आणि शर्यतीचा आनंद लुटावा. खास शर्यती पाहण्यासाठी आलेत का तुम्ही? अरे वा. दादा, शुभेच्छा तुम्हाला. आज हरण्या बैलाचा नक्कीच धमाका करावा, कारण का मागचा वर्ष सुद्धा त्यांनी गाजवला आणि कुठेतरी बॅकफुटला पण होता, पण त्यांनी दाखवून दिलं आत्ताच्या 2-3 मैदानात की मी कुठेही कमी पडला नाही, गुलालात राहिला आपला बैल. आणि आज खरंच तो सावरी मैदानात काहीतरी धमाका करेल आणि एक प्रेक्षणीय लढत होईल आणि एक आकर्षण म्हणून मी जे खास म्हटलं ना ते सुद्धा प्रेक्षकांना बघायला भेटेल. धन्यवाद दादा. थँक्यू. सो मित्रांनो, चला आता जाऊया आपण मैदानात, कारण का आपल्याला हरण्याला दाखवायचं होतं. सो हरण्याला दाखवणार, हरण्याची तयारी थोड्या वेळातच सुरू होईल. तोपर्यंत आपल्याला थांबता येणार नाही, कारण का आणखी मैदानात आपल्याला दाखवायचे आहेत. मैदानात कोणती कोणती नंदी आले ते दाखवायचे, तो आपण आता तिकडे निघतो.